अंकलेश्वर बुरहानपूर महामार्गावर वडाळी बसस्थानकाजवळ अपघातांचे सत्र, ठेकेदाराच्या संथ कारभारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात। अंकलेश्वर बुरहानपूर या राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरण होऊनही शहादा तालुक्यातील वडाळी बसस्थानक परिसरात संथ आणि अर्धवट कामामुळे वाहनधारकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। येथील नवीन काँक्रीट रस्ता आणि जुना डांबरी रस्ता यांच्या उंचीत मोठा फरक असल्याने जीवघेणे सांधे तयार झाले असून आदिवासी वस्तीजवळ रोज छोटे मोठे अपघात घडत आहेत। संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी तातडीने मुरुम भरून स्लॅब टाकून उतार द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। गेल्या वर्षी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हिंगणी फाटा ते अनर्दबारी दरम्यान 28 किलोमीटर रस्त्याचे नूतनीकरण केले। मात्र वडाळी बसस्थानक परिसरातील काम अपूर्ण ठेवण्यात आले होते। याबाबत काही वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने दखल घेत काँक्रिटीकरण तर केले, पण तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केले। उंचीतील तफावत, नवीन काँक्रीटचा रस्ता जमिनीपासून उंचावला असून जुन्या डांबरी रस्त्याशी त्याचे जोड योग्य रीतीने जुळवण्यात आलेले नाहीत। अंदाजपत्रकानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरुम आणि माती भरणे गरजेचे असताना ठेकेदाराने हे काम अपूर्ण सोडले आहे। बसस्थानक परिसर आणि नागरी वस्तीतील गल्लीबोळातून मुख्य रस्त्यावर येताना वाहनांना मोठ्या उंचीचा सामना करावा लागतो, ज्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत। प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप, वेगवान वाहनांना रस्त्यावरील ही उंचीची तफावत लांबून लक्षात येत नाही। विशेषतः रात्रीच्या वेळी आणि आदिवासी वस्तीजवळ हे खड्डे अदृश्य राहत असल्याने वाहनधारकांचे नियंत्रण सुटत आहे। प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची किंवा जीवितहानीची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी उपस्थित केला आहे। गावकरी एक्सप्रेस न्यूज साठी